तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यासमोर आता एक खूप मोठं आव्हान पुन्हा एकदा तोंड काढून उभं राहणार. आता नेमकं असं कोणतं आव्हान आहे, काय घडणार आहे, सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर इथे आपण आता पाहिलेलं आहे की आता स्पर्धेचा निकाल अनाऊन्स होतो, ईश्वरी आणि अर्णव जिंकतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे रमाकांत हा स्पर्धेमध्ये पोहोचलेला असतो, उदयकांतसुद्धा त्याच्या मागोमाग आलेला असतो आणि आता रमाकांत हा कसाबसा धावत पळत आता तिथे ईश्वरी आणि अर्णव जिथे असतात तिथपर्यंत पोहोचतो. आता ईश्वरीने रमाकांतला पाहिलेलं असतं. मग ईशू अर्णवला लगेचच म्हणते, अर्णव सर ते बघा बाबा आलेत आपले. अर्णव म्हणतो, मिसिंदौर इकडे लक्ष दे. त्यावर ईशू म्हणते, सर नाही तुम्ही चिटिंग नाही करायची. तुम्ही म्हणाला होता जर आपण ही स्पर्धा जिंकलो तर तुम्ही बाबांना थँक्स म्हणणार आहात आणि तुम्ही बाबांना घेऊन डिनरला सुद्धा जाणार आहात. तुम्ही दिलेलं वचन तुम्ही मोडायचं नाही. अर्णव काही बोलणार तोपर्यंत रमाकांत तिकडे धावत पळत पोहोचतो. आता रमाकांत तिकडे धावत पळत येतो आणि आता तो पुढे काहीतरी बोलणार असतो. तोपर्यंत रमाकांतच्या तोंडातून अचानक फेस येऊ लागतो आणि रमाकांत खाली कोसळतो. रमाकांत खाली कोसळल्यावर अर्णव ताबडतोब त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतो आणि रमाकांतला म्हणत असतो, बाबा बाबा. पण तोपर्यंत रमाकांतची शुद्ध हरपलेली असते. रमाकांतची शुद्ध हरपताच घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. हे असं अचानक काय घडलं हे कोणालाच कळत नसतं. तर इकडे अर्णव तर पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्यावेळी ईश्वरी ही अर्णवला सावरते आणि म्हणते, सर 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 ही वेळ हारून जाण्याची, खचून जाण्याची नाही आहे. थांबा, काळजी करू नका, काही होणार नाही आहे, त्यांना काही होणार नाही आहे. आणि मग ईश्वरी शिर्केंना हाक मारते, शिर्के शिर्के. त्याबरोबर शिर्के तिकडे येतात. ईश्वरी शिर्केंना सांगते, शिर्के पटकन गाडी काढा, आपल्याला बाबांना दवाखान्यात शिफ्ट करावं लागेल लवकर. त्यावेळी शिर्के ताबडतोब येस मॅम असं म्हणतात आणि गाडी काढायला तिकडनं जातात. त्यावेळी मग इकडे जी इशू असते ती अर्णवला म्हणते, सर उठा, सर चला प्लीज सर, ही वेळ इथे बसण्याची नाही आहे, बाबांना दवाखान्यात घेऊन जावंच लागेल, चला लवकर. आणि मग इशू अर्णव घरातले इतर सगळेच रमाकांतला दवाखान्यात पोचवतात. आता इकडे इशू ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते, अर्णवसुद्धा टेन्शनमध्ये असतो, घरातले सगळेच टेन्शनमध्ये असतात. अर्णव तर पूर्णपणे खचून गेलेला असतो. तर इशू त्याला सांगते की तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर मग रमाकांतला आता डॉक्टरांच्या ताब्यात दिलेलं असतं. डॉक्टर आता रमाकांतला चेक करायला सुरुवात करतात. आता रमाकांतची अवस्था खूप वाईट आहे असं डॉक्टरांच्या लक्षात येतं, कारण ऑलरेडी रमाकांतची खूप जास्त धावपळ झालेली होती आणि त्यामध्ये त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण पॉयझन पसरलेलं आहे आणि त्यामुळेच त्याला खूप जास्त डिफिकल्टीज येणार आहेत रिकवर व्हायला, किंवा मुळात तो रिकवर होऊही शकत नसणार आहे असं सगळं डॉक्टरांना कळलेलं असतं. मग डॉक्टर बाहेर येतात आणि अर्णव ईश्वरीला ह्या गोष्टी सांगतात आणि म्हणतात, आम्ही डॉक्टर आहोत, डॉक्टरांचं काम हे कायमच जे सत्य आहे ते प्रकाशात आणणं असतं आणि म्हणूनच मी तुमच्यापासून सुद्धा काहीही लपवणार नाही आहे. तुमचे वडील म्हणजेच मिस्टर रमाकांत राजे शिर्के यांची अवस्था खरोखर खूप नाजूक आहे. अर्णवराजे शिर्के म्हणजे पहिलीच गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे त्यांचं वय हे खूप जास्त आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये जे पॉयझन पसरलं आहे ते खूप दिवसांपासून पसरत आहे. त्यामुळे आता त्यांना ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे आणि त्यामुळे त्यांची बॉडी औषधालासुद्धा प्रतिसाद करत नाही आहे आणि जर औषधाला शरीर उत्तरच देत नसेल, साथच देत नसेल तर त्यावेळी मग मात्र आता डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून अंजली सगळ्यात जास्त हरते आणि अंजली आता रडायला लागते. ती डॉक्टरांच्या समोर हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणते की माझे डॉक्टर बाबांना वाचवा, काहीही करा पण प्लीज माझ्या बाबांना वाचवा. तर हे सगळं बोलणं आता वल्लरीने ऐकलेलं असतं. मग काय, वल्लरीला आयती संधीच सापडते. ती तिकडनं बाजूला जाते आणि उदयकांतला फोन करून सांगते, उदयकांत इकडे ह्या रमाकांतच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नाहीच आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग आपण याचा खेळ संपवायचा. त्यावर उदयकांत म्हणतो, म्हणजे? त्यावर वल्लरी म्हणते, हॉस्पिटलमधून याला घरी जाऊ द्यायचं नाही, तसंही हा जगणार नाहीच आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहेच की.
मग जर हा मेला तर आपल्यावरती थोडीच ना कोणाला शंका येणार आहे, आपला काय संबंध, हा मेला तरी. त्यावर उदयकांत म्हणतो, ठीक आहे वल्लरी, तू म्हणशील तसं. तू एक काम कर, तिकडनं जरा संधी मिळाली, सगळीजणं आजूबाजूला झाली की मला फोन कर, मग आपण काय करायचं ते ठरवूया. वल्लरी म्हणते, ठीक आहे, मी लवकरच तुला कळवेन काय करायचं ते. त्यानंतर मग आता इकडे अर्णव हा काचेतून ICU मधल्या वडिलांना बघत असतो आणि मग त्याला त्याच्या वडिलांबरोबरचे जुने दिवस आठवू लागतात. कसे गाडीने त्यांचे वडील त्यांना शाळेत ड्रॉप करायचे, कधी कधी पिकअप करायचे, सगळे एकत्र जेवायला बसायचे. सगळ्यांनी घालवलेला तो एकत्र वेळ अर्णवला आठवत असतो. तर आता ह्या अशा प्रसंगी नम्रतामधली सुद्धा जी जागी झालेली असते ती जरा शांत होते आणि मग नम्रता इशूला आधार देत म्हणते, काळजी करू नकोस ईश्वरी, सगळं ठीक होईल. तर दुसऱ्या बाजूला आकाशसुद्धा अर्णवला म्हणत असतो, दादा कशाला काळजी करतोय, अरे काही होणार नाही आहे काकांना. अरे काकांनी आजपर्यंत कोणाचं काही वाईट केलेलंच नाही आहे, मग काकांच्या बाबतीत कसं काय वाईट होऊ शकतं. अरे त्यांची एवढी भक्ती आहे देवावरती, एवढं त्यांनी त्यांचं आयुष्य देवाच्या अवतीभोवती घालवलेलं आहे, त्यामुळे त्यांना काही होणार नाही आहे. त्यावेळी मग आता दुसऱ्या बाजूला जी अंजली असते, अंजली ही मात्र डोक्याला हातच लावून बसलेली असते. अंजली म्हणत असते, बाबांना काही झालं तर, आधीच एकदा आपण आपली आई गमावली आहे, आता मला बाबा नाही गमवायचे, माझ्या या कठीण काळात मला हवेत ते माझ्याबरोबर. तर त्यावेळी आता इशूच्या लक्षात येतं की आता अंजलीची अवस्था आणखीन बिकट होते, त्याआधी आपण अंजलीला इथून घरी पाठवलं पाहिजे, अंजलीला इथे थांबवणं आता रिस्की असेल. मग इशू ही ताबडतोब लगेचच म्हणू लागते, मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांनी आता इथे थांबण्यात काहीही पॉईंट नाही आहे. नाही म्हणजे आता तसंही हे हॉस्पिटल आहे आणि रात्र होत आली आहे, त्यामुळे डॉक्टर सगळ्यांना इथे थांबवण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही सगळ्यांनी घरी जा आता, मी आणि अर्णव सर इथे थांबतो. त्यावेळी मग आता अंजली ही लगेच म्हणते, नाही नाही असं कसं, जोवर बाबा शुद्धीवर येत नाही, त्यांच्या डोळ्यांनी मला बघत नाही, मला हाक मारत नाही, मी त्यांच्याबरोबर बोलत नाही, तोवर मी कुठेही जाणार नाही आहे. ठरलं म्हणजे ठरलं, मी इथेच रात्रभर बसून राहणार आहे बाबांच्या जवळ, त्यांना लवकरात लवकर शुद्धीवर यावंच लागेल माझ्यासाठी. त्यावेळी मग इशू म्हणत असते की अंजलीताई, हे बघा, हे असं वेड्यासारखं वागून आपण कसं चालेल. अहो तुम्ही विसरताय का, आपण कनूला घरी ठेवलेलं आहे अनिताताईंजवळ. अहो दिवसभर तर ती रमली रुळली खेळली, पण आता रात्री तिला झोपायला तुमची सवय आहे, ती तुमच्याच जवळ रात्रीची झोपते. जर तुम्ही सुद्धा घरी नसाल तर मग ती कशी रात्रीची झोपेल, तिला रात्री झोपायला त्रास होईल तेवढा, ती झोपूच शकणार नाही, अख्खं घर ती डोक्यावर घेईल आणि मग रात्री इथे सगळा प्रॉब्लेम होईल. खूप रात्र झाल्याच्या नंतर मग घरीत सुद्धा तुम्हाला कसं घेऊन जाणार कोण. म्हणून म्हणते तुम्ही सगळ्यांनी घरी जा. आणि तसंही आज हे जे काही दिवसभर स्पर्धेचं वगैरे वातावरण होतं, त्यामुळे ऑलरेडी सगळेच जण थकलाय दमलाय, घरी जा आणि आराम करा, झोपा. राहिला प्रश्न इथला, तर इथे मी आणि अर्णव सर थांबतोच आहोत ना. जर इथे काही एमर्जन्सी असली किंवा काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉल करून बोलवून घेऊ, पण सगळ्यांनीच इथे थांबणं हे काही गरजेचं नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी प्लीज ऐका आमचं, घरी जा. घरी जाऊन तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ आराम करा, हवं तर उद्या सकाळी लवकरच परत या, पण आत्ता थोड्या वेळापुरतं घरी जाऊन आराम करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि योग्यही ठरेल. जा. बाबांना जर रात्रीमध्येच शुद्ध आली किंवा काही अपडेट असतील तर मी ते तुम्हा सगळ्यांना फोनवरती कळवेन. आता घरी जा. त्यावेळी मग आकाश हा अर्णवला म्हणतो, दादा तू काहीच काळजी करू नकोस, काकांना काहीसुद्धा होणार नाही आहे, लवकरात लवकर ते बरे होतील. हे बघ, जरी काही झालं, काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर आपण दुसरं डॉक्टर मागू किंवा आपण काकांना आणखीन एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू, पण तू फार टेन्शन घेऊ नकोस हा दादा, मी आहे. त्याबरोबर मग आता नम्रतासुद्धा म्हणू लागते की हो ईश्वरी, तू सुद्धा काळजी करू नकोस आणि जिजू तुम्हीसुद्धा टेन्शन घेऊ नका, आपण सगळे एकत्र आहोत ना, आपण काहीतरी मार्ग काढूच, आपण लवकरात लवकर काकांना बरं वाटेल याची व्यवस्था करू. त्यावेळी मग इशू नमूला म्हणते, नमूताई घरी घेऊन जाते सगळ्यांना प्लीज दोघंजण व्यवस्थित घेऊन जा. आकाश भाऊजी, नमूताई सगळ्यांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
प्लीज अंजलीताईंना आणि घरातल्या सगळ्यांनाच नमुताई काहीतरी खायला करून घाल, कोणाला उपाशी झोपू देऊ नकोस. त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते, हो इशू काळजी करू नकोस, मी खायला दिल्याशिवाय कोणालाही झोपू देणार नाही. त्याच्यानंतर मग आता ती लोक घरी जायला निघतात. त्यावेळी मामा म्हणतो, हे बघा मुलांनो, तुम्ही म्हणताय म्हणून खरं तर मी घरी जातोय, नाहीतर माझं मन काही तसंही घरी लागणार नाही आहे. मी रात्रभर जागाच असणार आहे. का मी इथं खरोखर तुमच्याबरोबर थांबू? नाहीतर मी इथेच थांबतो तुमच्याबरोबर. जर तुम्हाला काही मदत लागली किंवा काय लागली रात्रीची तर मग इशू आणि अर्णव नको मामा म्हणतात. मामा म्हणतो, काहीही अडचण असली, काहीही झालं रात्रीत लगेच फोन करायचा हा. त्यावेळी मग अर्णव म्हणतो, हो मामा डोंट वरी, आम्ही कळवू तुम्हाला लगेच. आणि त्याच्यानंतर मग आता लगेचच मामा हा तिकडनं घरातल्या सगळ्यांबरोबर निघून जातो. इकडे आता अर्णवने सगळ्यांच्या समोर तर थोडासा धीर दाखवलेला असतो, थोडीशी हिंमतही दाखवलेली असते. पण आता जेव्हा घरातले सगळे तिकडनं निघून गेलेले असतात तेव्हा अर्णव हा खचलेला असतो, ते बाहेर येतच. अर्णव रडू लागतो आणि तो आता रडत रडत तिथे बसतो. आणि आता तो म्हणत असतो की खरंच हे सगळं काय घडलं? आधी आमची आई आमच्यापासून दुरावली, एवढे वर्ष नव्हते आमचे बाबा आमच्याजवळ, पण आत्ता कुठेतरी जाऊन ते परत आले. आत्ता कुठेतरी जाऊन त्यांची काहीच चूक नव्हती हे मला कळालं. आता कुठेतरी जाऊन मी पुन्हा माझ्या वडिलांच्या जवळ जाणार होतो, तर हे सगळं घडलं. बघितलंच ना मी सिंदूर. त्याबरोबर इतक्यात तिकडे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, रमाकांत राजेश शिर्केंचे रिलेटिव्ह. तसे इशू आणि अर्णव तिथे असतात. ते पुढे सरसावर डॉक्टरांना विचारतात, काय झालं डॉक्टर? त्यावर डॉक्टर त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी ठेवून देतात आणि म्हणतात, हे घ्या, हे आमच्या सिनियरने आणायला सांगितलं आहे, पटकन घेऊन आलात तर बरं होईल, एमर्जन्सी आहे. त्याबरोबर अर्णव हा लगेच म्हणतो, मी पटकन घेऊन आलो. त्यावर इशू म्हणते, मी पण येते. दोघं नवरा बायको आता इंजेक्शन आणायला खाली जातात. अर्णव रस्त्यात इशूला म्हणतो, बघितलंच ना मी सिंदूर, हे सगळं काय घडलं ते, म्हणजे कसं काही कळलंच नाही गं हे सगळं. त्यावेळी इशू म्हणते, सर शांत व्हा बरं तुम्ही पहिले, आणि तुम्ही ना पहिलं हा जो जास्तीचा विचार करताय ना तो थांबवा. तुम्हाला असं का वाटतंय की बाबांना काहीतरी होईल? तुम्ही असा विचार का करत नाही आहात की बाबा लवकर ह्या सगळ्यातून बरे होतील, रिकवर होतील म्हणून? बाबांना काहीही होणार नाही आहे. बाबा लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत बरे होणारच आहेत. कळतंय का तुम्हाला? हे बघा सर, तुम्ही जास्त विचार करता. त्यावेळी दुसऱ्या बाजूला इकडे आता जी वल्लरी असते ती आता इथे उदयकांतला फोन करते आणि आता ती उदयकांतला सांगते की बाबा संधी मिळाली. त्यावर उदयकांत म्हणतो, म्हणजे? त्यावर वल्लरी उदयकांतला म्हणते, अरे म्हणजे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आत्ताच जस्ट त्या रमाकांतचं कुठलं तरी इंजेक्शन आणायला खाली गेलेत. तोपर्यंत तू लवकर वरती ये. आपण एकदा का आपलं काम फत्ते केलं की त्यानंतर मग आपल्याला काही टेन्शन उरणार नाही. त्यावर उदयकांत म्हणतो, वल्लरी नक्की तू ठाम आहेस ना? खरंच गेलेत ना ते दोघंही? त्यावर वल्लरी म्हणते, मग मी काय उगाच तुझी गंमत करते का? तसा उदयकांत म्हणतो, नाही गं मी. त्यावर वल्लरी म्हणते, पुरे गप्पा मारण्याची ही वेळ नाही, लवकरात लवकर पोहोच, वरती ये, मी वाट बघते. त्याबरोबर उदयकांत होकार देतो. आता उदयकांत हा होकार देतो आणि वरती यायला निघतो. इथे इशू अर्णवची समजूत घालत असते, अर्णव सर बाबा लवकर बरे होतील, काळजी करू नका, बाबांना काही होणार नाही आहे. त्यावेळी अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी त्यांना काही होऊही देणार नाही आहे. इशू म्हणते, झालं तर मग. आता ते दोघंजणं बोलत वरती येत असतात. तोपर्यंत उदयकांत आणि वल्लरी आता रमाकांतच्या वॉर्डमध्ये पोहोचलेले असतात. इशू आणि अर्णवसुद्धा आता तिकडे चाललेले असतात. आणि आता त्याच वेळी इकडे इशू आणि अर्णव रमाकांतच्या वॉर्डकडे वळत असताना त्यांना जाणवतं की आतमध्ये काहीतरी खटपट सुरू आहे. ते दोघंजणं पटकन आतमध्ये धाव घेतात. तर आतमध्ये वल्लरी आणि उदयकांत असतात, जे रमाकांतच्या जीवावर उठलेले असतात. आणि ईश्वरी व अर्णव रमाकांत आणि वल्लरी आणि उदयकांतला रमाकांतच्या जवळ रंगेहात पकडतात आणि मग त्या दोघांना पण विचारू लागतात की तुम्ही इकडे काय करताय, कशाला आलाय तुम्ही इथे? त्यावेळी मग मात्र आता ते दोघं प्रचंड घाबरलेले असतात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला तू ही रे माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.